नमस्कार. न्यूज मराठवाडामध्ये आपले स्वागत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी भारतीय जीवन संघटना मागील अनेक वर्षापासून मदतीसाठी पुढाकार घेते. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी भारतीय जीवन संघटनेने महाराष्ट्रात केलेलं काम अनमोल आहे. याचा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि समाजसेवेमध्ये हातभार लावावा असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे इथं केलं. भारतीय जैन संघटनेनं समाजाला भरभरून मदत केली आहे. त्यामुळे जैन समाज हा घेणारा समाज नसून देणारा समाज म्हणून ओळखला जातो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना समर्पण भावनेसाठी काम करत आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे अनमोल योगदान असून पाण्याच्या शाश्वत कामामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या निश्चित थांबवतील असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक भवनमध्ये भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जलसंधारण या विषयावर मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, वल्लभ भन्साळी, प्रफुल्ल पारेख, नूतन आमदार माधुरी मिसाळ, बाळासाहेब धोका आदी मान्यवर पहिल्या सत्रात उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात सिने अभिनेता आमिर खान आणि शांतीलाल मुथाई यांनी देखील सहभाग घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय जैन संघटनेनं जमिनीवर उतरून सर्व जिव्हाळ्याच्या शक्तीनं एकत्र काम केलेलं आहे. महाराष्ट्रात पाणी फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटनेनं जलसंधारणाचे लोकसहभागातून केलेलं काम अनमोल आहे. त्यामुळे समाज परिवर्तन होऊन अनेक गावं सुजलाम सुफलाम झाली आहेत. शेतकऱ्यांना या माध्यमातून शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यास यांच्या आत्महत्या देखील थांबण्यास मदत होणार आहे. मूल्य शिक्षणाची पुस्तके तयार करून शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणाचा प्रयोग राज्यातील सर्व सरकारी शाळेत शांतीलाल मुथाई यांनी यशस्वी केलाय. भारतीय जैन संघटनेचे हे मॉडेल देशभर राबवण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटनेस सर्वतोपरी मदत करण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढील 5 वर्षात आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन सोबत जलसंधारणाचं काम करून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी BJS पूर्ण ताकदीनं काम करेल असा विश्वास भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथाई यांनी व्यक्त केला. यावेळी आमिर खान म्हणाले, पाणी फाउंडेशनच्या कार्यास देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून सहकार्य केलंय. शाश्वत पाणी हे शेती व्यवसाय संजीवनी देते. त्यामुळे भारतीय जैन संघटना पाणी फाउंडेशन लोकसहभागातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं काम करत आहे. त्यामुळे जल व माती संवर्धन याबाबत मोठे काम उभे राहिले. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांचे देखील सक्षमीकरण होत आहे.